महाराज, आज तुमची लेक तिचं नशीब आजमावायला चालले, पण माझ्या मनगटावर जास्त विश्वास आहे. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा. यशस्वी भव. शिकले आता अजून बी सांगते, काय गरज नाही. गरज आहे मामी. या देशाला माझ्यासारख्या अनेकांची गरज आहे. शीतल, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ थे. तुम्ही सगळे हाय म्हणूनच तर मी आज करू शकते. फक्त तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या बरोबर कायम असू द्या. शीतल, तू इथली काय बी काळजी करू नकोस. तू फक्त लढ. वही शीतले, हम लोग बहुत अच्छी तरह से अर्जुन का ख्याल रखेंगे. मला याची काळजी नाही. फौजीचं मूल आहे ते. मला तर तुमच्या सगळ्यांची काळजी आहे. जीजी, येळेवर औषध घ्यायची बर का. अर्जुन, पणजी आजीची काळजी घ्यायची. हो, शिकले सिलेक्ट होऊन ये बाळा. आणि बघ, माझं का नाही तुला ढीगभर आशीर्वाद आहेत. क्यों आया है तू यहाँ पे? अबे किसने भेजा है तुझे? मकसद बता तेरा. अभी तक हम तुम्हारे साथ ठीक से बर्ताव कर रहे हैं. अगर बताओगे नहीं ना तो कौन? बोल. तुम्हें डर नहीं लगता? जान से मार देंगे हम तुम्हें. नजर रख इस पे.
क्या हुआ, कुछ बताया इसने? नहीं जनाब, बिल्कुल नहीं। हमें आज तक ये समझ नहीं आ रहा कि उसका हौसला अभी तक टूटा कैसे नहीं। आज भी वो सिर्फ एक ही बात बताता है कि निगरानी करते वक्त उसका पैर फिसला और वो नदी में जा गिरा और बहते बहते इस किनारे आ गया। यही बता रहा है जनाब। लेकिन तुमने अच्छे से पूछताछ की ना? जनाब, हमने क्या कुछ नहीं किया। उसके मुंह में बंदूक रखी थी और उंगली ट्रिगर पर थी, पर बंदा हटा नहीं जनाब। हिंदुस्तानी है, इतनी आसानी से नहीं पिघलेगा। करे तो क्या करे जनाब? मुझे लगता है ये सच बता रहा है। इसका हमें कुछ फायदा नहीं। चलो, इसी बहाने हिंदुस्तान को अमन का तोहफा तो भेज सकते हैं। हाँ? वजीर आलम से बात करनी पड़ेगी। इसके बारे में उसके मुल्क को बताना पड़ेगा। थोड़ा जश्न सरहद पार भी होने दो। हाँ? परी, नाव काढलंच बघ. शीतल, बघ तुला बघून तिला किती आनंद झालाय. जिजे, नानांच्या छातीवर बघितलंस का मेडल? बया शितले, तू पण माझ्यासारखी पहिली आलीस आहे. खरंच तिची बायको शुभतेस तू. पण आता हे समज बघायला आज माझा आजा पाहिजे होता बघ. चांदवडीची शान आहे ती दोघ. मला तर आता 2-2 स्टोरी भेटलेत पिक्चर करायला. हे राहुल्या, बाद झालं तुझं ते पिक्चरचं. राहू दे आता. आज माझा विके असता ना तर त्याला पण लय आनंद झाला असता. शीतल, तुम्ही लई भारी काम केलंय बघा. एकदम भारी. आज जर अजिंक्य इथं असते ना तर त्यांना तुमचा लई अभिमान वाटला असता बघा. तुम्ही सगळी होता म्हणून तर हे शक्य झालंय. त्याच्याशिवाय कुठलं होतंय हे? लका, मला तर स्वप्नात बी वाटलं नव्हतं, पण करून दाखवलं शीतल. तू मानलं पाहिजे तुला. होय शीतल, तू ठरवलंस, तू तयारी केलीस. तुझं लहान बाळ घरी असताना सुद्धा तू तिथं जाऊन ट्रेनिंग घेतलंस. हे लय भारी. अरे नुसतं ट्रेनिंगच नाही, मेडल मिळवलंय. मेडल शितले, मला तर काय बोलावं तीच कळना झालंय बघ. इसने तो बोलने के लिए कुछ रखा ही नहीं है. नाहीतर काय, एका माणसानं किती किती आणि काय काय करावं. शितले, मला तर तुझी दृष्टच काढावीशी वाटते बघ. इथले बाळा, मला माफ कर. मी तुला लई काय बाय बोलले ग, पण मला आता कळून चुकलंय.
तुझी बोलतीस ना तेच करून दाखवतीस. मला तुझं लई अभिमान आहे शितले. शीतल बाळा, आज आमची कूस धन्य झाली बघ. आई, नाना, काय बी काय बोलताय तुम्ही? अहो, आज मी जे काय केलंय ते तुमच्यामुळं, तुमच्या संस्कारामुळं. मला तर आत्ता कळलं चितली 40 पिढ्यानंतर आमच्या घराण्यात का जन्माला आली. का हो? अहो, असा पराक्रम कुणाला बी जमतोय. त्याच्यासाठी स्पेशल जन्म घ्यावा लागतो. आज हे सगळं बघायला आजा पाहिजे होता. होय समाधान, मला पण मनापासून हेच वाटते. आज आपला आजा पाहिजे होता बघ. मामा, ते कायम माझ्या बरोबरच आहेत. ते आहेत म्हणून तर आज मी एवढं सगळं करू शकले. त्यांच्याशिवाय शक्य होतं वय मला एकटीला एवढं सगळं करायला. हॅलो रावल्या, एक आनंदाची बातमी द्यायची. काय ते? आपला अजिंक्य सुखरूप आहे. अजिंक्य सुखरूप आहे. हॅलो. अहो वहिनी, मी अभय बोलतोय. हा भाऊजी, बोला की. आपला अजिंक्य व्यवस्थित आहे. तो आता पाकिस्तान मध्ये. आताच युनिटला मेसेज आलता दिल्लीवरनं. तुम्ही काय सांगताय? त्याला पुढच्या 2 दिवसात सोडणार आहेत. अजिंक्य परत येत. जिजे, हे बघ, ही एक तोरण तयार झालंय पुढच्या दाराला लावायला. हा, ती ठेवतो बाजूला. अगं यास्मिन, तुझं आवरलं का नाही? किती वेळ खाण्याचं आत्ता उजेडेल. आवर पटापटा. बस हो गया. बसली खेळत तिच्या बरोबर. मामा, गुड मॉर्निंग. मामा, ही काय अजून तोरणच बनवताय वय? राहुल्या, तूच तेवढा बोलायचा राहिलतास बघ. अरे त्या अशोकनं फुलावून द्यायला 10 तास लावलेत. त्याला काय करायचं म्हणून ते मी समाधानाला बसवले तोरण करायला. राहुल्या, बरं झालं आलास. हे बघ, ही घे, ही तोरण एवढं चौकटीला बांध पाड दिशी जा. मामा, लावतो की तोरण. मी काय भेटतोय काय कुणाच्या बाप्पाला? अग तसं नव्हतं मला म्हणायचं. ते आपलं अरे राहुल्या, लका तू बी आलास की आमच्या पट्टीत. हा, लग्न झाल्यावर कुणाच्या बापाला नाही पण बायकोला भ्यायला लागलास. काय मामा, गरीबाची चेष्टा लावली. आगे इकडं आरतो. नाहीतर काय, तिकडं गावात प्रत्येकाच्या दारात सडा रांगोळी झालीये. अजून इथं आपल्या दारातली रांगोळी व्हायची. ओ राहुल काकी, मी असताना काळजीच करू नका बघा. मी एकदम भारी रांगोळी काढते. काढ काढ सांगू, एकदम कॉन्फिडन्स न काढ. एकदम भारी काढ. आपला भाव येणार आहे ना. आधी तोरण नीट बांध.
आपल्या गावात आजीचं कमी और इसकाच रुबाब ज्यादा आहे. यास्मिन, ही मात्र खरं बोललीस बर का. आपलं राहुल काही कुणाचं ऐकायचंय वे तवा. मग मामी, आदर्श सासूची आदर्श सून किधर है? हा, शीतली कुठे आहे? आता नवरा येणार आहे म्हणल्यावर नटाय नकोय. असं आहे. मामा, आज जाम खुश आहे मी. अरे लगा लगा सूट उचल की. निघूया आपण. पण अजून तुमच्या लेकीच कुठं आवरून झालंय? ए शितले, अगं चल की लवकर आवर. हा लांबचा प्रवास आहे बाई. आहार मिसेस फौजी कशा आहेत? अगं बाई, एवढा उशीर बाई? एकदम टाइमावर आहे. शितले, सांभाळून जा बाई पुरी. होय. बरं शितले, तुला एक आनंदाची बातमी द्यायची बरं का. अगं आप्पा येणार आहे दुबईवरनं. अरे वा, काय सांगतीस? त्यांचा फोन आला होता. 2-3 दिवसानंतर येतो म्हणाले. तसं बी अजिंक्य येणार आहे ते कळल्यावरती लयच आनंद झाला बघ त्यांना. आणि ते आता इथेच राहणार बरं का. भारीच की मग. म्हणून तर ताईंच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे. कळलं का? आता डबल खुशी. जावई पण येणार आणि नवरा पण येणार. गप गप. बर चला निघूया का आपण? निघ्या काय? मी पण येणार आहे की. अरे तू बी येणार आहेस ना? मग आता तरी जरा स्पीड लाव की. असं बघा, आता तुमच्या आधी पोचतो मी. चल पुढे सरा महिला मंडळ. चला. नादच खुळाय की. ओ मिसेस फौजी, हायवे पासून प्रत्येक गावात बोर्ड लावत आले. एकदम सॉलिड. चल पाद्या. जितू, आम्ही तिकडे पोहोचल्यावर आणि तिकडून निघताना दोन्ही टायमाला फोन करतो. अजिबात काळजी करू नकोस. तुम्ही जाऊन या बिंदास. तोपर्यंत आम्ही इकडे स्वागताची जंक्शन तयारी करून ठेवतो. बर 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 चला ना ना निघूया. चला राहुल. थांब, अर्जुन लगेच. मावशे, असं कर तूच गाडीत बसतो, नाही तर उठलं म्हणजे लय कालवा करेल. बावर गेलंय, लय दंगा करतोय. राहुल्या.